भारतीय नोटांवर गांधीजींचाच फोटो का असतो? आपण दररोज ₹10, 20, 50, 100, 500, 200च्या नोटा वापरतो. या सर्व नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो असतो. पण भारताकडे इतके महान नेते असताना नोटावर फक्त गांधीजींचाच फोटो का आहे? हा निर्णय कोणी घेतला? गांधीजींचाच फोटो कधीपासून वापरला जाऊ लागला? चला तर याचा संपूर्ण इतिहास जाणून घेऊया. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी भारतीय चलनावर ब्रिटिश राजे महाराजे यांचे फोटो असायचे. त्या काळी भारत ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असल्यामुळे चलनावर ब्रिटिश सम्राटांचा फोटो छापला जात असे. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर नवीन भारतीय चलनाची रचना करण्याचे काम सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया समोर मोठा प्रश्न होता. भारतीय नोटांवर कोण असावे? त्यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचा विचारही करण्यात आला. मात्र नव्या भारताची ओळख एखाद्या व्यक्तीपेक्षा राष्ट्रीय प्रतीकातून व्हावी असे ठरले. त्यामुळे 1950 मध्ये भारतीय प्रजासत्ताकाच्या पहिल्या नोटांवर अशोक स्तंभांचे राष्ट्रीय चिन्ह वापरण्यात आले. अनेकांना वाटते की गांधीजींचा फोटो सुरुवातीपासूनच नोटावर होता, पण तसे नाहीये. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास 49 वर्षे गांधीजी मुख्य चलन नोटावर नव्हते. गांधीजी पहिल्यांदा 1969 मध्ये भारतीय चलनावर दिसले. त्या वर्षी त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष ₹100ची स्मरणिका नोट जारी करण्यात आली होती. मात्र ती सर्वसामान्य व्यवहारासाठी असलेली नियमित नोट नव्हती. 1990च्या दशकात परिस्थिती बदलू लागली. रंगीत झेरॉक्स मशीन, स्कॅनर, डिजिटल प्रिंटिंग यामुळे बनावट नोटा तयार करणे सोपे झाले होते. रिझर्व्ह बँकेला नवीन सुरक्षा वैशिष्ट्यासह आधुनिक चलन मालिका आणण्याची गरज वाटू लागली. याच काळात गांधीजींचा फोटो वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. यामागे अनेक कारणे होती, जसे राष्ट्रीय स्वीकार्यता. भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, भगत सिंग यासारखे अनेक महान नेते आहेत. पण गांधीजी हे जवळपास सर्व भारतीयांना मान्य असलेले राष्ट्रीय व्यक्तिमत्व मानले जात होते. त्यामुळे त्यांची निवड सर्वात योग्य मानली गेली. दुसरा आहे सुरक्षा. मानवी चेहऱ्याचे बारकावे अचूकपणे कॉपी करणे कठीण असते. त्यामुळे नोटांवरील सुरक्षा वैशिष्ट्ये अधिक प्रभावी बनवण्यासाठी गांधीजींची प्रतिमा उपयुक्त ठरली. तिसरा आहे आंतरराष्ट्रीय ओळख. महात्मा गांधी हे जगभरात भारताचे सर्वाधिक ओळखले जाणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे भारतीय चलनाला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली. 1996 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधिकृतपणे महात्मा गांधी सिरीज सुरू केली. यानंतर भारतीय नोटांवर गांधीजींचा फोटो कायमस्वरूपी दिसू लागला. आता एक प्रश्न असा, नोटेवरील फोटो नेमका कुठला आहे? तर भारतीय नोटेवरील गांधीजींचा फोटो हा 1946 मध्ये काढलेल्या एका छायाचित्रावर आधारित आहे. त्या मूळ छायाचित्रात गांधीजी ब्रिटिश मंत्री फ्रेडरिक पेथिक लॉरेन्स यांच्यासोबत उभे होते. नंतर त्या छायाचित्रातील गांधीजींचा भाग वेगळा करून चलनासाठी वापरण्यात आला. आजही त्या फोटोबाबत काही गोष्टी गूढ आहेत. तो फोटो नेमका कोणत्या छायाचित्रकाराने काढला आणि त्याची निवड कोणी केली याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. 2016 मध्ये नोटबंदीनंतर महात्मा गांधी न्यू सिरीज सुरू करण्यात आली. नवीन ₹500, 2000, 200 आणि 50 आणि इतर नोटा बाजारात आल्या. नोटांची रचना बदलली, रंग बदलले, सुरक्षा वैशिष्ट्ये बदलली, पण गांधीजींचा फोटो कायम ठेवण्यात आला. निष्कर्ष: राष्ट्रीय एकात्मता, जागतिक ओळख, राजकीय तटस्थता, चलन सुरक्षा, सर्वसामान्य व्यक्तिमत्व या सर्व कारणामुळे भारतीय नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो वापरण्यात आला. म्हणूनच आज आपण वापरत असलेल्या जवळपास प्रत्येक भारतीय नोटेवर महात्मा गांधी यांचा हसरा चेहरा दिसतो. कुणाकुणाला वाटतं की हा निर्णय योग्य आहे? कमेंट करून तुमचे मत मांडा.